नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी बाटू अपडेट्स मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, खरं तर हा व्हिडिओ मला आणायचा होता, बट भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल्स, कमेंट्स आणि मेसेजेस आहेत की एक क्लॅरिफिकेशन व्हिडिओ तुम्ही घेऊन या सर. तर त्यामुळे मी तुम्हाला एक आजच्या क्लॅरिफिकेशन व्हिडिओ असणार आहे आपला, ज्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की जे टाईमटेबल आपले सर्क्युलेट होत आहेत किंवा जे काही मेसेजेस येत आहेत की रिअल फेक किंवा त्यानंतर कॅरी ऑन स्टुडंटचा सुद्धा प्रॉब्लेम आहे आणि एक्झाम टाईमटेबल संदर्भात काय अजून नवीन अपडेट आहे याबद्दलच्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच हा आपला आजचा लास्ट व्हिडिओ राहील आणि यानंतर मित्रांनो मला तरी नाही वाटत की कुठल्या अपडेट येतील आणि यानंतर आय होप तुम्ही सर्वजण जे आहेत ते टाईमटेबल वगैरे गोष्टी सोडून अभ्यासाकडे जास्त फोकस देणार. कारण आजची तुमची जी काही डेट आहे ती डेट आहे तुमची 27 तारीख आहे, 27 तारीख आहे आणि तुमचे एक्झाम जे आहे ते 2-3 दिवसावर आहे. त्यामुळे तुम्ही हे टाईमटेबल वगैरेकडे लक्ष न देता एक्झामकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. सो आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, टाईमटेबल रिअल आहे का फेक आहे हे आपण कोणत्या गोष्टींवरून डिसाईड करणार आहोत किंवा हा क्वेश्चनच कुठून आला की टाईमटेबल रिअल आहे की फेक आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी जे काही कॉलेजेसमधून डाउनलोड झालेले टाईमटेबल आहेत किंवा काही इन्स्टिट्यूट लॉग इनमधून डाउनलोड झालेले टाईमटेबल आहेत, त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी इयर जे आहे म्हणजे जे काही तुम्हाला हे इयर दिसत आहे किंवा हे जे इयर दिसत आहे यामध्ये चूक होती. म्हणजे 2089 काहीतरी येत होतं त्या ठिकाणी, 89 किंवा मग 98 असं काहीतरी येत होतं. तर ते जे आहे ते प्रिंटिंग मिस्टेक होतं. सोबतच या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट, भरपूर विद्यार्थ्यांचे जे पेपर आहेत त्याच्यावर 10 तारखेपासून तुमचे डेट दाखवत आहे, म्हणजे 10 तारखेला पेपर तुमचे स्टार्ट होणार आहेत. तर बघा यावरसुद्धा आपण पुढे बोलणार आहोत. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, टाईमटेबल रिअल आहे की फेक आहे हे सर्वात पहिले खूप ठिकाणी सर्क्युलेट होत आहे. तर बघा सर्व टाईमटेबल तुमचे जे आहेत ते रिअल राहणार आहेत. बट या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट कशी आहे की टाईमटेबलवर प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. ती प्रिंटिंग मिस्टेक देखील युनिव्हर्सिटीकडून कन्फर्म करण्यात येणार आहे. आणि सोबतच या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही टाईमटेबलकडे लक्ष न देता तुमचे जे काही पेपर आहेत ते पेपर कधीपासून स्टार्ट होणार आहेत. तर तुमचे पेपर स्टार्ट होणार आहेत 30 जूनपासून. हा मेसेज युनिव्हर्सिटीकडून कन्फर्म आहे. म्हणजे 30 जूनपासून तुमचे एक्झाम स्टार्ट होणार आहे. हा मेसेज युनिव्हर्सिटीकडून कन्फर्म आलेला आहे आणि कॉलेजेसमध्ये त्या पद्धतीने तयारी देखील सुरू आहे. सोबतच या ठिकाणी आपण एक्झाम फॉर्म फिलिंगवर सुद्धा बोलणार आहोत, कॅरी ऑन स्टुडंटवर बोलणार आहोत. पण पहिले टाईमटेबलच्या डाऊट आपण क्लिअर करूयात. तर या ठिकाणी तुम्ही फक्त एवढंच लक्षात घ्या की जे काही सेकंड इयरचे विद्यार्थी असतील, म्हणजे ज्यांचे सेकंड सेमिस्टर असेल, त्या विद्यार्थ्यांचा पेपर 30 जूनपासून स्टार्ट होणार आहे. सोबतच जे 4th सेमिस्टरचे एक्झाम विद्यार्थी असतील त्यांच्या 1 जुलैपासून पेपर स्टार्ट होणार आहे. त्यासोबतच जे 6th सेमिस्टरचे असतील त्यांचा पेपरसुद्धा 30 जूनपासून स्टार्ट होणार आहे आणि जे 8th सेमिस्टरचे असतील त्यांचा पेपर देखील 1 जुलैपासून स्टार्ट होणार आहे. सो हे तुमचे फिक्स डेट आहेत, हे तुमचे चेंज होणार नाही आहेत. सोबतच जे विद्यार्थी किंवा CSE डिपार्टमेंटचे वगैरे असतील ज्यांना टाईमटेबलवर डेट 10 तारीख लिहून आलेले आहे, त्या विद्यार्थ्यांनी एकदा कॉलेजशी कन्फर्म करून तुमचा जो पेपर आहे तो पेपरसुद्धा तुमच्या 30 जूनला किंवा 1 जुलैला होऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही कॉलेजशी कन्फर्म करायचे आहे एकदा. आणि सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की कॉलेजकडून जे काही टाईमटेबल तुम्हाला डिक्लेअर केले जाईल किंवा डिस्प्ले केले जाईल ते तुमचे फायनल टाईमटेबल राहील. सोबतच या ठिकाणी आपण आता कॉलेजच्या टाईमटेबलवर तुम्ही जास्त लक्ष दिले पाहिजे आणि तुमचे एक्झाम जे आहेत ते 30 जूनपासून आणि 1 जुलैपासून असे स्टार्ट होणार आहेत. त्यामुळे तुम्ही एक्झामकडे सुद्धा लक्ष द्या. तर बघा मित्रांनो, हा आता आपल्या स्क्रीनवर एक मास्टर टाईमटेबल आहे जो युनिव्हर्सिटीकडून आलेला आहे आणि तो आलेला आहे 21 तारखेला. आता तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी 21 तारखेला हा डिस्प्ले झालेला आहे. ते पण युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर डिस्प्ले झालेला नाही. ॲक्च्युली हा युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर डिस्प्ले व्हायला पाहिजे होता, बट नाही झालेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रकारे प्रिंटिंग मिस्टेक आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की सर्व विद्यार्थ्यांना एकच आहे, संभ्रम निर्माण आहे. जे भरपूर विद्यार्थी मला कमेंट करून विचारत आहे की सप्लिमेंटरीचे एक्झामिनेशन कधी होणार. कारण आहे ना, आता नवीन सप्लिमेंटरीचा सुद्धा टाईमटेबल आला आहे, ज्यामुळे आपले जे डेट्स आहेत ते 30 आणि 1 तारीख या ठिकाणी बघायला भेटत आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की हे सप्लिमेंटरी 2025चं टाईमटेबल आहे, जे काही आत्ता झालेलं आहे इन्स्टिट्यूट लॉग इनला. आणि मास्टर टाईमटेबल दाखवलं त्यामध्ये सुद्धा हे टाईमटेबल आहे.
यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की 30 तारखेपासून याची डेट दिलेली आहे. तर आता सप्लिमेंटरी एक्झामिनेशनच्या सिनॅरिओ मी तुम्हाला सर्वांना समजावत आहे. हा लास्ट सिनॅरिओ असणार आहे जो तुम्हाला एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने समजणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, तुमचे जे काही सप्लिमेंटरी एक्झामिनेशन आहे, सप्लिमेंटरी एक्झामिनेशन तुमचे रेग्युलर एक्झामिनेशनच्या नंतर होणार आहेत हे सर्वांना माहीत आहे आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेले आहे. सो आता सप्लिमेंटरी एक्झामिनेशन जे रेग्युलर नंतर होणार आहेत, तर हे कोणते एक्झामिनेशन आहेत ज्यांचा टाईमटेबल आत्ता डिस्प्ले झालेला आहे. तर बघा मित्रांनो, 2 पद्धतीने सप्लिमेंटरी एक्झामिनेशन होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट पहिले असते ऑड सेमिस्टर आणि त्यानंतर इवन सेमिस्टर. आता ऑड आणि इवन सेमिस्टर म्हणजे काय हे तुम्हाला सर्वांना माहीत असेल, पण तरी मी तुम्हाला एकदा कन्फर्म करतो की ऑड सेमिस्टरमध्ये कोणते एक्झाम येतात. तुमचे 1, 3, 5 आणि 7 या सेमिस्टरचे एक्झामिनेशन तुमचे ऑड सेमिस्टरमध्ये येतात. सोबतच इवनमध्ये कोणते सेमिस्टरचे एक्झाम येतात, तर इवनमध्ये तुमचे 2, 4, 6, 8 हे तुमचे इवनमध्ये येतात. तर या ठिकाणी मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपले जे काही रेग्युलर एक्झामिनेशन आहे ते तुमचे इवन सेमिस्टरचे एक्झामिनेशन होत आहे. म्हणजे 2 सेमिस्टर, 4थं सेमिस्टर, 6वं सेमिस्टर आणि 8वं सेमिस्टर अशा पद्धतीने तुमचे एक्झाम होत आहे. बट आता एक्झामचा रूल कसा असतो, तर या ठिकाणी जे काही सप्लिमेंटरी एक्झामिनेशन होत असतात त्यामध्ये तुमचे इवन सेमिस्टरचे जे सप्लिमेंटरी एक्झामिनेशन आहेत, म्हणजे आता तुमची जी एक्झाम चालू आहे ती इवन चालू आहे, म्हणजे 2, 4, 6, 8 आणि आता जे काही सप्लिमेंटरी एक्झामिनेशन होणार आहे, जी इवन सेमिस्टरची सप्लिमेंटरी एक्झामिनेशन असेल, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे दुसऱ्या सेमिस्टरमध्ये, 4थ्या सेमिस्टरमध्ये कुठला बॅक असेल एखादा, म्हणजे एखादा विद्यार्थी आहे 3rd इयरला आणि त्या विद्यार्थ्यांचे दुसऱ्या सेमिस्टरमध्ये बॅक असेल किंवा 4थ्या सेमिस्टरमध्ये बॅक असेल, तर त्या विद्यार्थ्यांची एक्झाम कधी होईल, तर रेग्युलर एक्झामिनेशनसोबत. म्हणजे कसं मी तुम्हाला समजावतो. आता हा जो काही सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचा टाईमटेबल आलेला आहे, यामध्ये तुम्हाला दुसरा सेमिस्टर, 4थं सेमिस्टर, 6वं सेमिस्टर आणि 8वं सेमिस्टर जी रेग्युलरची एक्झाम होणार आहे त्याच सब्जेक्टची सप्लिमेंटरी एक्झामिनेशन होईल. म्हणजे कसं आता मी तुम्हाला समजवतो. आता एखादा विद्यार्थी आहे, त्याने रेग्युलर सेमिस्टरचा एक्झामिनेशन दिली आहे 6व्या सेमिस्टरची आणि त्याचा पेपर आहे 2 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत. 2 ते 5 वाजेपर्यंत त्याच्या रेग्युलरचा पेपर आहे 30 तारखेला. म्हणजे 30 तारखेला या विद्यार्थ्याच्या 2 ते 5मध्ये रेग्युलरचा पेपर असणार आहे आणि त्या विद्यार्थ्याचा एखादा सब्जेक्ट बॅक असेल, म्हणजे सेकंड सेमिस्टरचा एखादा सब्जेक्ट बॅक असेल, तर त्या विद्यार्थ्याची एक्झाम कधी होईल, तर तीसुद्धा एक्झाम 30 जूनलाच होईल. बट ती एक्झाम होईल तुमची सकाळी 9 ते 12 या दरम्यानमध्ये तुमची सकाळचा जो टाईम स्लॉट आहे तो तुमचा होत असतो. सोबतच या ठिकाणी मित्रांनो, जर तुमची एक सप्लिमेंटरीची एक्झामिनेशन जर दुपारी असेल, म्हणजे 2 ते 5 जर तुमचा एक पेपर असेल, तर तुमचा जो सप्लिमेंटरीचा पेपर असणार आहे तो तुमचा असणार आहे सकाळी 9 ते 12 अशा पद्धतीने तुमचा टाईम स्लॉट असतो. एक मॉर्निंग स्लॉट आणि एक आफ्टरनून स्लॉट अशा पद्धतीने स्लॉट असतात. एक एक्झाम जी असते सप्लिमेंटरीची ती रेग्युलरसोबत असते, ज्याला आपण रेग्युलर अँड सप्लिमेंटरी एक्झामिनेशन म्हणतो. ती एक्झाम तुमची आत्ता आलेली आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचे बॅक असतील कोणत्या सेमिस्टरमधून, तर 2nd, 4th, 6th आणि 8 या सेमिस्टरमधून जर ज्या विद्यार्थ्यांचे बॅक असतील त्या विद्यार्थ्यांची एक्झामसुद्धा 30 जूनपासून होणार आहे आणि त्याचे टाईमटेबलसुद्धा कॉलेजने सर्क्युलेट केलेले आहे, जसं की तुम्हाला हे बघायला भेटत असेल. आणि टाईम स्लॉट तुमचा मॅच होणार नाही. जर रेग्युलर सेमिस्टरची एक्झाम तुमच्या दुपारी 2 ते 5 असेल, तर सप्लिमेंटरीची एक्झामिनेशन तुमची दुपारी 12 ते 1 असणार आहे. सो अशा पद्धतीनेच युनिव्हर्सिटीसुद्धा अरेंजमेंट करत असते आणि या ठिकाणी अरेंजमेंट देखील तशी झालेली आहे. सो तुम्ही सप्लिमेंटरी एक्झामिनेशनच्या टाईमटेबलसुद्धा बघा. ज्या विद्यार्थ्यांचे इवन सेमिस्टरमधून सप्लिमेंटरी बॅक असतील त्या विद्यार्थ्यांचे देखील या ठिकाणी तुमचे टाईमटेबल हे 30 जूनपासून एक्झाम स्टार्ट होणार आहे. फक्त तुमचा टाईम स्लॉटचा चेंजेस त्या ठिकाणी राहील. म्हणजे जर रेग्युलरचा स्लॉट आफ्टरनूनमध्ये असेल तर सप्लिमेंटरी मॉर्निंगमध्ये असणार आहे आणि मॉर्निंगच्या स्लॉटमध्ये जर तुमचा रेग्युलर असेल तर सप्लिमेंटरी तुमच्या आफ्टरनूनच्या स्लॉटमध्ये असणार आहे. अशा पद्धतीने तुमची एक्झामिनेशन कंडक्ट होत असते. आता हे तर झालं सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचं. मग आपण कोणते सप्लिमेंटरी एक्झामिनेशनची बात करत आहे की जे तुमचे रेग्युलर सेमिस्टर एक्झामिनेशन नंतर होणार आहेत. हे सप्लिमेंटरी एक्झामिनेशन कोणते आहेत, तर हे सप्लिमेंटरी एक्झामिनेशन कोणते असतील, तर ऑड सेमिस्टरचे. ऑड सेमिस्टर म्हणजे कोणतं, 1, 3, 5 आणि 7 या सेमिस्टरपैकी जर तुमचा कोणता विषय बॅक असेल तर त्या सेमिस्टरचे एक्झामिनेशन तुमचे कधी होईल, तर रेग्युलर एक्झामिनेशन कंप्लीट झाल्यानंतर तुमचे त्याचा सेपरेट टाईमटेबल येईल आणि त्या स्लॉटमध्ये तुमची 1, 3, 5, 7 या सेमिस्टरचे एक्झामिनेशन कंप्लीट होणार आहे.
सो आता आय होप तुम्हाला हा डाऊट क्लिअर झाला असेल. मित्रांनो, तुमचे सप्लिमेंटरी एक्झामिनेशन जे इवन सेमिस्टरचे आहेत ते तुमच्या याच सेमिस्टरसोबत होतील, ज्याच्या टाईम स्लॉट तुमचा एकतर मॉर्निंग असेल किंवा मग आफ्टरनून असेल. तर अशा पद्धतीने तुमची या ठिकाणी सप्लिमेंटरी एक्झामिनेशन, रेग्युलर एक्झामिनेशन होणार आहे. सोबतच ज्या विद्यार्थ्यांचे बॅक जास्त असतील त्या विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी स्टडीवर फोकस करणे गरजेचे आहे, कारण तुमच्याकडे टाईम टेबल आलेला आहे आणि टाईम कमी आहे. सो या ठिकाणी तुम्ही स्टडीवर जास्तीत जास्त फोकस द्या आणि फेक आणि रिअल टाईम टेबलचा सुद्धा फेनॉमेनॉन तुमच्या लक्षात आलेला असेल. अजून एक महत्त्वाचा गोष्ट म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट्स आणि कॉल्स आहेत की कॅरी ऑनच्या विद्यार्थ्यांना अजूनसुद्धा फॉर्म फिलिंग करायला जड जात आहे किंवा ऑप्शन त्या ठिकाणी लॉग इन बघायला भेटत नाही, किंवा ज्या विद्यार्थ्यांचे लॉग इन वगैरे होत नसेल त्या विद्यार्थ्यांना देखील प्रॉब्लेम बघायला भेटत आहे. आता सर्वात पहिली स्टेप मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुमची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जर तुम्हाला पासवर्ड माहिती नसेल तर तुम्ही गेट युअर OTP आणि ईमेल यावर तुम्ही क्लिक करू शकतात आणि पासवर्ड घेऊ शकतात. पण या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना ईमेलवर OTP जात नाही. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर कॉलेजला स्टुडंट सेक्शनला जायचे आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट किंवा रजिस्ट्रेशन अपडेट करून घ्यायचे आहे. हा त्या विद्यार्थ्यांचा सोल्युशन. त्यानंतर या ठिकाणी भरपूर विद्यार्थी कॅरी ऑनचे आहेत, त्या विद्यार्थ्यांना लॉग इनला ऑप्शन दिसत नाही आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करावे, तर बघा मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांनी ट्राय करत राहा. लेट पेनल्टी फीज लागणार नाही असं कॉलेजशी माझं बोलणं झालेलं आहे. तर कॅरी ऑनचे विद्यार्थीसुद्धा फॉर्म फिलिंग करू शकतात जर त्यांना ऑप्शन ॲक्टिव्ह झालं तर. आणि जर ऑप्शन ॲक्टिव्ह झालं नाही आणि एक्झाम डेट तुमची येऊन गेली, म्हणजे 30 तारखेपर्यंत तुमचे ऑप्शन जे आहे ते ॲक्टिव्ह झालं नाही, तर तुम्हाला एक्झामला बसू दिलं जाईल असं सुद्धा मी कॉलेजशी बोललेलो आहे. आणि युनिव्हर्सिटीकडून सुद्धा त्या ठिकाणी गाईडलाईन कॉलेजला आलेले आहेत की जे कॅरी ऑनचे विद्यार्थी असतील ते जर इलिजिबल असतील आणि त्यांचे एक्झाम फॉर्म फिल केले गेलेले नसतील तरीसुद्धा त्यांना एक्झामला अलाव करणार आहेत आणि एक्झामिनेशन त्यांची त्या ठिकाणी फेल जाणार नाही. सो अशा पद्धतीने त्या ठिकाणी कॅरी ऑन संबंधित सुद्धा अपडेट आहे. सो मित्रांनो, जास्तीत जास्त कॅरी ऑनच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलिंगकडे लक्ष द्या. जर तुमचे एक्झाम फॉर्म ॲक्टिव्ह झालेत आणि मग तुम्ही लगेच त्या ठिकाणी फॉर्म फिल करून घ्या. जर एक्झाम फॉर्म ॲक्टिव्ह झालेले नाही आहेत तर कॅरी ऑनच्या विद्यार्थ्यांनी देखील 30 तारखेला कॉलेजला जायचे आहे. त्या विद्यार्थ्यांना फॉर्म न फिलिंग करतासुद्धा या ठिकाणी काहीतरी तोडगा काढून त्या ठिकाणी तुम्हाला एक्झामला बसू दिलं जाईल. तर मित्रांनो, आय होप तुमचा हा सुद्धा डाऊट क्लिअर झालेला असेल. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा सर्व डाऊट क्लिअर झाला असेल. आता सप्लिमेंटरी आणि रेग्युलर एक्झामिनेशनमधला सुद्धा तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल. भरपूर विद्यार्थ्यांना वाटत होतं की सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचं टाईम टेबलसुद्धा 30 तारखेपासून आहे, मग ते फेक आहे का? तर तसलं काही नसतं. एक ऑड सेमिस्टर असतं, एक इवन सेमिस्टर असतं. रेग्युलर सेमिस्टरची सप्लिमेंटरी एक्झामिनेशन तुमची आत्ता होणार आहे 30 जूनपासून, आणि ऑड सेमिस्टरचे एक्झामिनेशन तुमच्या रेग्युलर सेमिस्टरचे एक्झाम झाल्यानंतर होईल. सो मित्रांनो, आय होप तुम्हाला सर्व प्रकारचे डाऊट क्लिअर झाले असतील. अशाच प्रकारचे नवनवीन DBATO रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनल DBATO अपडेट्स याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. सोबतच व्हिडिओ जर आवडला असेल, क्लॅरिफिकेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ते कन्फ्यूज न होता 30 तारखेला कॉलेजला एक्झाम द्यायला जातील. सो मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.